नमस्कार मित्रांनो, मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी अपडेट. ती म्हणजे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18,900 रुपये क्रॉप इन्शुरन्स सरकार देण्याचं सांगितलं गेलं आहे. तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. क्रॉप इन्शुरन्स नैसर्गिक आपत्तीमुळे नॅचरल होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजना म्हणजे क्रॉप इन्शुरन्स स्कीम हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रात ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 1 रुपयात पीक विमा योजना अंतर्गत राबवली जाते. या योजनेत नाममात्र 1च्या प्रीमियममध्ये शेतकऱ्याला पेरणीपासून ते काढणीनंतरच्या 14 दिवसापर्यंतच्या नुकसानीसाठी संरक्षण मिळते. त्याच्यानंतर मित्रांनो, विमा सुरक्षित रक्कम सम इन्शुर्ड आणि 18,900 ची संभाव्य मर्यादा या योजनेमध्ये कशाप्रकारे सरकारने सांगितली आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. पीक विम्यामध्ये शेतकऱ्याला मिळणारी सुरक्षित रक्कम सम इन्शुर्ड ही एक महत्त्वाची बाब आहे. 18,900 प्रति हेक्टर ही रक्कम सार्वत्रिक युनिव्हर्सल नसते. ती प्रत्येक पीक, जिल्हा, तालुका आणि हंगामासाठी वेगवेगळी निश्चित केली जाते. सुरक्षित रक्कम निश्चितीचे तत्त्व या योजनेमध्ये सरकारने कशाप्रकारे सांगितले आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो. सर्वप्रथम मूलभूत आधार. पीक विम्याची भरपाई ही तुम्ही निवडलेल्या किंवा अधिसूचित केलेल्या विमा सुरक्षित रक्कमेच्या कलम मर्यादेत आणि शेतीत प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात दिले जाते. दुसरा, रकमेतील फरक. कापूस, सोयाबीन, भात, ज्वारी यासारख्या प्रत्येक अधिसूचित पिकासाठी आणि प्रत्येक प्रशासकीय जिल्ह्यासाठी ही सुरक्षित रक्कम वेगवेगळी असते. त्याच्यानंतर कमाल मर्यादा. 18,900 प्रति हेक्टर ही रक्कम काही विशिष्ट पिकांसाठी, उदाहरणार्थ जास्त उत्पादन खर्च असलेल्या पिकांसाठी हेक्टरी विमा सुरक्षित रक्कम म्हणून कमाल भरपाईची मर्यादा म्हणून निश्चित केलेली असू शकते. याचा अर्थ त्या पिकासाठी 18,900 ही कमाल सुरक्षित रक्कम आहे, परंतु नुकसान कमी झाल्यास भरपाई कमी मिळू शकते. त्याच्यानंतर मित्रांनो, विमा भरपाई विरुद्ध शासकीय मदत सरकारने कशाप्रकारे सांगितले आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. शेतकऱ्यामध्ये पीक विम्याची भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीनंतर मिळणारे शासकीय अनुदान मदत म्हणजे रिलाईफ पॅकेज या दोन वेगळ्या बाबींमध्ये अनेकदा संभ्रम असतो. सर्वप्रथम घटक पीक विमा भरपाई म्हणजे क्रॉप इन्शुरन्स क्लेम. त्याच्यानंतर शासकीय मदत अनुदान गव्हर्नमेंट सबसिडी रिलाईफ. सर्वप्रथम प्रदाता म्हणजे विमा कंपनी केंद्र राज्य सरकारच्या हिश्श्यासह. त्याच्यानंतर राज्य सरकार म्हणजे NDRF SDRFच्या नियमानुसार. दुसरा, उद्देश. विम्याच्या नियमानुसार निश्चित केलेली करारानुसार भरपाई देणे. नैसर्गिक आपत्तीनंतर तत्काळ आर्थिक आधार देणे. त्याच्यानंतर रकमेचे स्वरूप. CCE आधारित उत्पादनाच्या आकडेवारीवर अवलंबून असते. त्याच्यानंतर
विशिष्ट आपत्तीसाठी पॅकेजमध्ये पॅकेज जाहीर केलेली निश्चित रक्कम उदाहरणार्थ 17,000 ते 20,000 प्रति हेक्टर दिली जाते. त्याच्यानंतर मित्रांनो, या योजनेमध्ये महत्त्वाची नोंद काय आहे ते बघूया. 18,900 ही रक्कम विमा भरपाईपेक्षा अनेकदा राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती मदत पॅकेजशी उदाहरणार्थ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी संबंधित असू शकते. त्याच्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे PMFBY प्रमुख वैशिष्ट्ये काय सरकारने सांगितले आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये लागू असलेली PMFBY ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. सर्वप्रथम प्रीमियम शेतकऱ्याच्या प्रीमियम वेळेत ₹1 यावरील उर्वरित प्रीमियम केंद्र आणि राज्य शासन भरते. स्वरूप ही योजना ऐच्छिक व्हॉलेंटरी आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी दोन्हीही यात सहभागी होऊ शकतात. त्याच्यानंतर जोखीम स्तर अधिसूचित पिकांसाठी 70% निश्चित करण्यात आला आहे. तर त्याच्यानंतर भरपाईचा आधार प्रामुख्याने पीक कापणी प्रयोग म्हणजे CCE मधून मिळालेल्या उत्पादनात आकडेवारीवर अवलंबून असतो. तर मित्रांनो, या योजनेत समाविष्ट धोके आणि नुकसानीचे टप्पे सरकारने काय सांगितले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया. जोखमीची वेळ तर सर्वप्रथम जोखमीचे प्रकार आणि भरपाईचे स्वरूप आणि आधार याच्यामध्ये आपण फरक जाणून घेऊया. तर सर्वप्रथम जोखमीची वेळ पेरणी लागवड. तर पेरणी लागवडसाठी जोखमीचे प्रकार काय आहेत ते जाणून घेऊया. पेरणी लागवड न होणे, पावसाचा अभाव, प्रतिकूल हवामान. त्याच्यामध्ये पेरणी लागवडीला भरपाईचे स्वरूप आणि आधार काय आहेत ते जाणून घेऊया. विमा सुरक्षित रकमेचा 25% पर्यंत भरपाई. त्याच्यानंतर पीक वाढीचा टप्प्यात काय आहे ते बघूया. तर पीक वाढीच्या टप्प्यात दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट, कीड रोग, नैसर्गिक आपत्तीमुळे प्रकाराचे जोखमीचे प्रकार आहेत. तर त्याच्यानंतर भरपाईचे स्वरूप आणि आधार याच्यामध्ये काय आहे ते जाणून घेऊया. क्षेत्र आधारित म्हणजे एरिया बेस पंचनामा आणि उत्पादनावर आधारित कार्य सरकार करते. त्याच्यानंतर स्थानिक आपत्ती. तर स्थानिक आपत्तीमध्ये गारपीट, भूस्खलन, स्थानिक पूर, वीज कोसळणे. तर याच्यामध्ये वैयक्तिक शेत आधारित इंडिव्हिज्युअल फार्म बेस पंचनामा आणि भरपाई मिळते. त्याच्यानंतर काढणीनंतरचे नुकसान. तर काढणीनंतर जास्तीत जास्त 14 दिवसापर्यंत शेतात सुकवण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान, चक्रीवादळ, अवेळी पाऊस. तर याच्यामध्ये वैयक्तिक शेत आधारित पंचनामा आणि भरपाई सरकारकडून होऊ शकते. तर मित्रांनो, समोर सरकारने सांगितलं आहे की नुकसान भरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे CCE आधारित. या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया. भरपाईचा अंतिम दावा म्हणजे क्लेम निश्चित करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने पीक कापणी प्रयोग म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट म्हणजे CCE वर आधारित असते. तर नुकसान भरपाई प्रक्रिया कशा प्रकारे आहे ते जाणून घेऊया. सर्वप्रथम नुकसानीची सूचना. नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आत शेतकऱ्याने विमा कंपनीला टोल फ्री क्रमांक PMFBY ॲप किंवा कृषी विभागामार्फत कळवणे बंधनकारक आहे. दुसरा, ई पीक पाहणी. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी ॲपवर केलेले असणे अनिवार्य आहे. ही नोंदणी अचूक असल्यास दावा निश्चितीची प्रक्रिया जलद होते. तिसरा, CCE अंमलबजावणी. विमा कंपनी, कृषी विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी अधिसूचित महसूल मंडळात, ग्रामपंचायतीत रँडम पद्धतीने पीक कापणी प्रयोग करतात. चौथा, उत्पादन निश्चिती. या प्रयोगातून त्या क्षेत्रातील प्रत्येक पीक उत्पादन मध्ये ॲक्च्युअल यील्ड किती आले हे निश्चित केले जाते. तर त्याच्यानंतर भरपाई निश्चितीचे सूत्र कशा प्रकारे असतात ते जाणून घेऊया.
जर प्रत्यक्ष उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तर शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरतो. उंबरठा उत्पादन म्हणजे मागील वर्षाच्या उत्पादनाचे सरासरी उत्पादन. या सरासरीवर 70% जोखीम रस्त्याचे प्रमाण लागू केलेले असते. या सरासरीवर 70% जोखीम स्तराचे प्रमाण लागू केले असते. तर विमा भरपाई, विमा सुरक्षित रक्कम, उंबरठा उत्पादन, प्रत्यक्ष उत्पादन या सूत्रानुसार जर उंबरठा उत्पादन आणि प्रत्यक्ष उत्पादन यातील फरक मोठा असेल तर भरपाईची रक्कम विमा सुरक्षित रकमेच्या जवळ पोहोचू शकते. पीक विमा अर्ज आणि भरपाई स्थिती तपासणीसाठी प्रक्रिया सरकारने कशा प्रकारे सांगितली आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. शेतकरी आपला अर्ज आणि नुकसान भरपाईची माहिती PMFBY च्या अधिकृत पोर्टल म्हणजे PMFBY.gov.in वर तपासू शकतात. तर याच्याबद्दल स्टेप बाय स्टेप आपण प्रक्रिया जाणून घेऊया. जर स्थिती ॲप्लिकेशन स्टेटस तपासणे, तर सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलला भेट द्यावी लागते. तर सर्वप्रथम PMFBY.gov.in वर जा आणि फार्मर कॉर्नर निवडा. त्याच्यानंतर माहिती ब्लॉकमध्ये जाऊन राज्य म्हणजे महाराष्ट्र, वर्ष, हंगाम, क्रॉप रब्बी आणि योजना PMFBY निवडा. प्रमाणीकरण या ब्लॉकमध्ये अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून चेक स्टेटसवर क्लिक केल्यास अर्जाची स्थिती दिसेल. उदाहरणार्थ स्वीकृत, ॲक्सेप्टेड दिसेल. त्याच्यानंतर नुकसान भरपाई म्हणजे क्लेम स्टेटस तपासणे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम पोर्टलवर PMFBY पोर्टलवर क्लेम स्टेटस किंवा बेनिफिशरी लिस्ट पर्याय निवडा. त्याच्यानंतर माहिती तुमच्या पॉलिसी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका. माहितीमध्ये तुमचा पॉलिसी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका. त्याच्यानंतर निकाल भरपाईची रक्कम किंवा भरपाई रक्कम किती आहे आणि रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही म्हणजे हे तुम्हाला माहिती उपलब्ध होईल. तर मित्रांनो, ही होती नुकसान भरपाईबद्दलची सर्वात मोठी सरकारची बातमी. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील किंवा विशिष्ट पिकांचे हेक्टरी विमा सुरक्षित रकमेची उदाहरणार्थ 18,900 अधिकृत माहिती शोधण्यास मदत हवी आहे का? तर तुम्ही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहतील. तर मित्रांनो, हे माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.